लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता चक्क सरोजने कलाची माफी मागितलेली असते आणि सरोजने कला अद्वैतला एकत्र येऊन संसार करण्यासाठी सांगितलेला असतो। तर आता अद्वैत हा कलावरती खूप प्रेम करायला लागलेला असतो आणि अद्वैतला कलाही त्याच्यापासून दूर जाऊ नये असं वाटत असतं आणि अद्वैत आता कलाला त्याच्या मनातील सर्व काही सांगणार असतो आणि आता त्यांच्या एका छोट्या मोठ्या भांडणामुळे ते दोघेजण डिवोर्स घेणार असतात। तर आता सरोज कलाची माफी कशी मागणार व अद्वैत कलाच्या प्रेमात कसं पडणार आणि कला डिवोर्स घेणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे कला रूम मध्ये बसलेली असते तेव्हाच तिथे अद्वैत येतो। अद्वैत कलाला काही बोलणार असतो इतक्यातच तिथे अंजू येते आणि म्हणते, आपला ड्रायव्हर म्हणाला आहे की तुमची गाडी नीट व्हायला जरा उशीरच लागेल। ॲक्सिडेंट खूप जोराने झाल्यामुळे गाडीला नीट व्हायला जास्त उशीर लागेल, कारण गाडीचे आतील पार्ट सर्व खराब झाले आहेत आणि ते नवीन टाकण्यासाठी व दुसरं काम करण्यासाठी 2-3 दिवस लागतील। तेव्हा कलाला अद्वैतची खूप काळजी वाटते। तेव्हा कला विचारते, अद्वैत ॲक्सिडेंट? आणि ॲक्सिडेंट कोणाचा झाला? तुला कुठे काही लागलं तरी नाही ना? तू ठीक तरी आहेस ना अद्वैत? अद्वैत म्हणतो, हो कला मी ठीक आहे, तू जास्त काळजी करू नकोस। तर आता हा ॲक्सिडेंट रोहिणी, राहुल आणि नैना या तिघांनी घडवून आणलेला असतो आणि त्यांनी अद्वैतचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता हे सत्य जेव्हा चांदेकरांना कळतं तेव्हा राहुल आणि रोहिणीने नैनाला मध्ये अडकवलेलं असतं आणि सर्व आळ तिच्यावरती ढकललेला असतो। तर इकडे सरोजने संगीताला फोन केलेला असतो आणि ती संगीताला सर्व काही सांगत असते, ते म्हणजे नैनाने केलेले कारस्थान ती संगीताला सांगत असते। हा सर्व प्रकार संगीताला कळाल्यावरती संगीता म्हणते की काय, या नैनीने आता आणखीन हे काय करून ठेवलं? अरे माझ्या देवा, तू या मुलीला जन्मतानाच का मारलं नाहीस? सरोज म्हणते, तुम्ही तुमच्या मुलीला संस्कार मात्र नीट केलेले नाहीये। तेव्हा संगीता म्हणते, मला माफ करा, तिच्यातर्फे तुमची माफी मी मागते। मी तिची आई आहे या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय। आमची कला तर ठीक आहे ना? तेव्हा सरोज म्हणते, कला ठीक आहे, तिला काही झालेलं नाहीये, तुम्ही तिची काळजी करू नका। तुम्हाला काळजी करायचीच असेल तर तुम्ही नैनाची करा, कारण आम्ही तिला घराबाहेर काढलं आहे आणि ती तुमच्याकडे येतच असेल। तर इकडे नैना तिची बॅग घेऊन रस्त्याने चालत असते तेव्हाच तिला संगीताचा फोन येतो। तेव्हा नैना म्हणते, काय झालं मम्मा, तू मला फोन का केलास? तेव्हा संगीता म्हणते, काय झालंय हे तुला माहित नाही का? इतकं घाणेरडं वागताना तुला काही वाटलं नाही का? आणि वरून तू मलाच विचारते काय झालं? तू आमचं नाव आणखीन किती बदनाम करणार आहेस आणि तू मला सांग, तू असं का केलंस? मला उत्तर हवंय। तेव्हा नैना म्हणते, तुम्हा सर्वांना माझ्यापासून खूप प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माझा खूप त्रास होत आहे ना? तर मग मम्मा, तू मला परत कॉल करू नकोस। आता तुमच्यासाठी तुमची ही मुलगी मेली आहे असं समजा। त्यानंतर नैना फोन ठेवते। तर इकडे कला तिच्या रूममध्ये बसलेली असते। इतक्यातच सरोज मागून येते आणि कलाच्या खांद्यावरती हात ठेवते। कलाला वाटतं अद्वैतच आहे म्हणून कला म्हणते, अद्वैत मी तुला सांगितलंय ना, तू मला एकटं सोड, उगं मला त्रास देऊ नको। तेव्हा सरोज म्हणते, अगं कला मी आहे सरोज। तेव्हा कला म्हणते, सरोज मॅम, आणि तुम्ही इथे कसं काय? इतक्यातच तिथे अद्वैत आलेला असतो। तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत तू काळजी करू नकोस, यावेळेस मी कलाला काही दुःख पोहोचवायला आलेली नाहीये। तेव्हा कला म्हणते, सरोज मॅम मला माफ करा, मला वाटलं अद्वैतच आहे। तेव्हा सरोज म्हणते, कला तुझी माफी तर मला मागायला हवी, कारण मी तुला माझ्या एवढ्या मोठ्या गैरसमजामुळे तुला खूप मोठ्या दुःखामध्ये टाकलं आणि मी तुझ्यासोबत वाईट वागले, वेळोवेळी तुझा अपमान केला, त्याबद्दल कला तू मला माफ कर। तिथे कलाला आश्चर्याचा खूप मोठा धक्काच बसतो। सरोजचा एवढा बदललेला स्वभाव पाहून कला खूप हादरते। कला विचार करते की सरोज मॅम आज इतक्या अचानकपणे कसं काय बदलल्या? तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते, अद्वैत मला कलासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज तू इथून निघून जा, कलाशी एकांतात बोलायचं आहे मला। तिथे सरोज कलाला म्हणत असते, कला मला माहित नाही तू माझ्याबद्दल कसा विचार करतेस, तुला माझा खूप राग येत असेल, परंतु मी तितकीही वाईट नाहीये। मला माहित आहे माझ्या तोंडून असं बोलणं ऐकून तुला थोडंसं आश्चर्य वाटत असेल। तर आता कलाची आणि अद्वैतची छोटी मोठी भांडणं होतच असतात, परंतु आता त्यांची भांडणं इतकी वाढलेली असतात की त्या भांडणामुळे ते दोघेजण डिवोर्स घेणार असतात। हे भांडण लावण्यामागे त्या तिघांचा म्हणजे नैना, राहुल आणि रोहिणीचाच हात असतो।
तर सरोज म्हणत असते की कला, माझ्या आयुष्यामध्ये मला खूप अडथळे आले, परंतु मी कधी डिवोर्स घेतला नाही, मी कधीच हार मानली नाही. तेव्हा कला म्हणते, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का मी आणि अद्वैतने डिवोर्स घेऊ नये, असं तुम्ही स्पष्ट सांगा ना, आणि मी अद्वैतला माफ करू. सरोज म्हणते, हो कला, तू बरोबर ओळखलंस. पत्नीने जर ठरवलं तर ती नातं जोडूही शकते आणि तोडूही शकते. म्हणूनच मी तुझ्याशी बोलले, नाहीतर मी अद्वैतला समजवलं असतं. तुम्हाला तू खूप समजदार वाटते आणि आता अद्वैतचं आणि तुझं नातं तोडायचं की नाही हे तुझ्या हातामध्ये आहे. आणि आता तू कोणताही निर्णय घेण्याआधी तुझं डोकं शांत ठेव आणि तू तो निर्णय जरा विचार करून घे. मी फक्त तुला एवढंच सांगण्यासाठी आले होते. तू तुझी काळजी घे आणि माझ्या अद्वैतची सुद्धा. असं म्हणून सरोज तेथून निघून जाते. इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत कलाला विचारतो, काय झालं कला, आई तुला काय म्हणाली? तेव्हा कला म्हणते, काही नाही अद्वैत, त्या मला फक्त तब्येतीबद्दल विचारत होते. अद्वैत म्हणतो, आईला जर फक्त तब्येतीबद्दलच विचारायचं असतं तर तिने मला बाहेर जायला सांगितलं नसतं. कला, मला सुद्धा तुझ्यासोबत बोलायचं आहे. आता आपण दोघे जण एकत्र येऊन संसार करूया आणि सुखाने जगूयात. आपल्या दोघांमध्ये जे काही झालं आहे ते तू विसरू शकत नाहीस का? आता आपण नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करूया. तेव्हा कला म्हणते, अद्वैत, तुला सुद्धा सरोज मॅम सारखंच वाटतंय? तेव्हा अद्वैत विचारतो, काय कला, आई सुद्धा या विषयावरतीच बोलली का? आईला पण वाटतंय की आपण दोघांनी मिळून एक नवी सुरुवात करावी. तर तिथे अद्वैत स्वतःशीच म्हणत असतो की कला माझ्यामुळे नाराज झाली आहे, तुला खूप वाईट वाटलंय कला, आणि आता तुला मीच मनवणार. कला म्हणते, काय तू काय म्हणालास अद्वैत? अद्वैत म्हणतो, काही नाही कला. तर आता प्रदीपचं पहिलं प्रेम गायत्री, तिची मुलगी चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि सरोज सोडून सर्व चांदेकरांनी तिला एक्सेप्ट केलेलं असतं. तर प्रदीप त्या मुलीला दूध पाजत असतो. तेव्हा ती छोटी मुलगी प्रदीपला म्हणत असते की नाही बाबा, मी दूध पिणार नाही. इतक्यातच तिथे कला अद्वैत येतात आणि ते म्हणतात, काय झालं सिमरन, तू आम्हाला इथे का बोलवलं? तुला काही हवं आहे का? तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते, काही ठीक नाहीये अद्वैत दादा, तुम्ही मला आता दूर शाळेमध्ये घालणार आहात, मग आता तुम्हीच मला सोडायला यायचं. तेव्हा प्रदीप म्हणतो, काय अगं मुली, तू अशा छोट्या छोट्या गोष्टीला हट्ट करतेस? ती छोटी मुलगी म्हणते, मी शाळेत तेव्हा जाईल जेव्हा मला अद्वैत आणि कला मिळून सोडायला येतील. तेव्हा प्रदीप म्हणतो, अगं मुली, तू एवढा हट्ट करू नकोस. मी तुला सांगितलं ना, अद्वैत आणि कला तुला वेळोवेळी तिथे भेटायला येतील. तेव्हा अद्वैत म्हणतो, मी सिमरनला सोडण्यासाठी यायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा प्रदीप म्हणतो, अरे अद्वैत, तुझी महत्वाची कामं असतात, मीटिंग्स असतात, मग तू सोडण्यासाठी कसा वेळ काढशील? आणि आपल्याला तर आज रात्रीच जायचं आहे. तेव्हा प्रदीप विचार करतो, मला तर असं वाटतंय अद्वैत तिकडे जाण्यासाठी आधीच तयार होऊन बसलाय. अद्वैतला आधीपासूनच तिकडे जावंसं वाटतंय. तर आता हा प्लॅन सिमरन आणि अद्वैतने केलेला असतो आणि अद्वैतने त्या सिमरनला सांगितलेलं असतं की तू शाळेत जाताना मला आणि तुझ्या कला वहिनीला घेऊन जाण्यासाठी खूप हट्ट करायचा आणि जोपर्यंत कला तिकडे येण्यासाठी राजी होत नाही तोपर्यंत तू शाळेमध्ये जाणार नाही असं सांगायचं. जर असं झालं तर मला आणि कलाला मिळून फिरण्यासाठी वेळ मिळेल आणि आम्ही दोघं जण त्या कारणामुळे पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर जाऊ. तर आता अद्वैतचं आणि त्या मुलीचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. तर आता अद्वैत आणि कला त्यांचा टाइम कसा घालवणार आणि ते त्यांची ट्रिप कशी एन्जॉय करणार व त्याचबरोबर ते दोघे जण डिवोर्स घेणार का, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.